जडलो तो आता पायी हो काही वेगळा, जडलो तो आता पायी हो काही वेगळा, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. तिसरं चरण दुरुस्त करून घ्या, तिसरं दुरुस्त करून घ्या. सांभाळिलो माय बापा, सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, तुका ठेला मौन्यची, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. पांडुरंगा करू पुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दि प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदास्तु यमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जडलो तू आता पायी हो काही वेगळा, तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून आणि मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारांचा अभंग आपल्या पुढे गायला गेलेला आहे. या अभंगामध्ये महाराजांनी आपली संत निष्ठा प्रगट करून सांगितलेली आहे. तुकोबारांच्या पूर्वसुरी संतांच्या बद्दल त्यांचं अंतःकरण किती हळवं होतं, किती कोमल होतं, किती संवेदनशील होतं. संतांच्या पायाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा किती दृढ होती आणि ती निष्ठा निर्माण का झाली होती याची कारण मीमांसा या अभंगामध्ये आहे, जे आपल्याला कीर्तन मर्यादेमध्ये अभंगाचं चिंतन करायचं आहे. विठाला विठाला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी इथं हा कार्यक्रम चालू आहे. गतवर्षी गेली 3-4 वर्षापासून आम्ही सेवेला इथे येतोच आहोत. आदरणीय हरिभक्तपरायण सर्वांच्या भगिनी आई इतकं प्रेम सर्व संप्रदायिकांना ज्या देतात त्या हरिभक्तपरायण मंगलताई यांच्या नेतृत्वानं आणि त्यांच्याच मार्गदर्शनानं हा कार्यक्रम चाललेला असतो. आपण सर्वजण इथे नित्य श्रवणाला येणारी मंडळी आहात. महाराजांचा पूर्णाकृती एवढा मोठा देह आपल्या समोर उभा आहे, तो विग्रह आपल्या समोर आहे आणि त्याच्या साक्षीने इथे कीर्तन करावं लागतं. श्रोते मंडळी जाणकार आहेत, आम्हाला जाणीव आहे. इथे काही नीती शिकवायचं काम नसतं, नाहीतरी कीर्तनामध्ये नीती शिकवायचं काम अद्याप उरलेलं नाही. नीती म्हणजे काय, कसं वागावं बा, कसं वागू नये, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, हे सांगणं म्हणजे बालवाडीतल्या मुलांना शिकवल्यासारखं आहे. आता ते काही सांगायचं काम उरलेलं नाही.
कीर्तन ही अशी साधना होऊन बसलेली आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये धर्म आणि परमार्थ जर जिवंत असेल तर केवळ एवढ्याच साधनेच्या आधारे जिवंत आहे. म्हणून संतांच्या परंपरेमधील सर्व मंडळी जेणेकरून देवाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रीती निर्माण होईल, हृदयामध्ये भगवंताची मूर्ती ठसावेल अशा पद्धतीने कीर्तन करताना दिसतात. त्याच परंपरेत कीर्तन हे करायचं असतं आणि ते शब्द सुमन देवाला समर्पित करायचे असतात. जगद्गुरु महाराजांच्या प्रेमानं भारावलेली बरीच मंडळी या जगात आहेत. हो, काहींना महाराजांच्या बद्दल नंतर प्रीती होते, पण महाराजांचं प्रेम उराशी घेऊनच काही माणसं जन्म घेतात. अशी काही माणसं माझ्या पाहण्यात आहे की ज्यांना काही माहित नाही, गाथा फारशी समजते असाही विषय नाही, पण तुकोबारांच्या बद्दल एक हृदयामध्ये प्रेम घेऊन काही जीव इथे जन्मलेले आहेत. त्यापैकी मंगलताई आहेत असं मला वाटतं. नेहमी त्यांच्याबद्दल मी हाच विचार करतो की तुकोबारांच्या बद्दल हृदयामध्ये प्रीती असणं, संतांबद्दल आदर असणं स्वाभाविक आहे. आदर सगळ्यांनाच आहे. हो हो, सर्वांबद्दलच आदर आहे. जो कोणी ऋषीमुनी होऊन गेले त्यांचाही आदर आहे, जीवनमुक्त संत होऊन गेले त्यांचाही आदर आहे, आम्हालाही आदर आहे. आम्ही महावीराचा आदर करतो, बुद्धाचा आदर करतो, अरिस्टॉटलचा करतो, प्लुटोचा करतो, सॉक्रेटिसचा करतो. ज्यांनी अध्यात्म क्षेत्रामध्ये संशोधन केली तो प्रत्येक जीव आम्हाला आदरणीय आहे, तो प्रत्येक महात्मा आम्हाला आदरणीय आहे. पण तुकोबारांच्या बद्दल आदर नाही, त्यांच्याबद्दल एक प्रेम आहे. का आहे माहित नाही बापन, आहेच ते नक्की. हो, आणि अशा मांदियाळीमधील आमचा एक महत्वाचा तारा चालू वर्षी निखळला की ज्यांची आम्हाला प्रत्येक व्यासपीठावर आठवण होते, ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण तुकोबारांच्या परम प्रेमास्पद अंतःकरणामध्ये धारण करणारे नारायणराव भरसे पाटील. मोठा माणूस गेला आमचा की ज्यांच्या जाण्यानं आमचा परमार्थ बऱ्याच अंशी पोरका झाल्यासारखा आम्हाला वाटतो, ज्यांच्या जाण्यानं महाराजांचा सोहळा देखील पोरका झाल्यासारखा आम्हाला वाटतो. म्हणून शक्य तिथे आम्ही त्यांचं स्मरण करून आमचे शब्द त्यांना समर्पित करायचा प्रयत्न करीत असतो. विठाला विठाला काय आहे संत हे प्रकरण नेहमी संशोधनाचा विषय आहे. सामान्य माणसाला संतांचं महात्म्य समजणं शक्य नाही, पण संत हे असं काही चैतन्य आहे की त्या चैतन्याशी आपला नुसता दुरान्वय जरी संबंध आला तरी त्याचे अनुभव अंतःकरणात येऊ लागतात. जवळून आल्यानंतर तो सोडून बोला. जर त्यांच्या जवळ गेलो, आपल्या साधनेच्या द्वारा आणि आपल्या प्रयत्नाच्या द्वारा जर आपल्याला संतांचं हृदय जिंकता आलं तर नंतर काय होईल हे तर मी सांगतच नाही. पण जरी थोडा दुरान्वय संबंध संतांशी आपला आला की एक वेगळे शब्दामध्ये न बांधता येणारे अनुभव हृदयाला स्पर्श करीत असतात. आणि त्या अनुभवाची अनुभूती जेव्हा जीव घेतो तेव्हा जीवाला याच मृत्यूलोकामध्ये विलक्षण आनंदाचा अनुभव येत असतो. इथे राहत असताना सामान्यापेक्षा त्याची उंची उगीच वाढते. का होतं कळत नाही. ही प्रक्रिया मला शब्दात मांडता यायची नाही, पण संतांच्या हृदयाशी ज्याचं हृदय थोडं जोडलं गेलंय त्या हृदयामधून इकडं काहीतरी येतं बघ. ज्याला अनुभव आहे त्याला माहिती, ते येतच नक्की, मात्र ते जोडलं गेलं पाहिजे. आम्ही स्वानुभवानं बऱ्याच गोष्टी कीर्तनामध्ये सांगू शकतो की महाराजांच्या अंतःकरणामध्ये जर आपल्याला थोडीशी जागा मिळाली की तुकोबाराय जे देतात ते कदाचित देवालाही देता येणार नाही. विठाला विठाला असं नसतं. महाराज जे देतात ते जर देवाला देता आलं असतं तर निळोबारायांनी देवाचा आव्हेर केला नसता. देवा तुझ्याशी आम्हाला काहीच कारण नाही बाबा, तुला बोलवलंय कुणी, तुझ्याशी आमचं काम नाही ना बा, तू का आला? आम्ही का तुझ्या नावावर टाहू फोडला? आम्ही का द्रौपदी सारखं बोंबललो? आमचं काही म्हणणं नाही. तू इथं कशाला आला बोलवल्याशिवाय? येथे तुझं लागी बोलावेले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला सिका. तुकोबारांना बोलवणारे निळोबाराय प्रत्यक्षामध्ये भगवंत समोर आल्यानंतर त्याला म्हणतात आम्ही देवाला ओळखत नाही, कारण तुमच्याशी आमचं काहीच कारण नाही. आम्ही जो धावा करीत आहोत तो आमच्या तुकोबारांचा व्यक्तिमत्वाच्या बद्दल तारतम्यानं विचार करताना निळोबाराय म्हणतात तुझं आमचं काही काम नाही. माहित नाही का देवाचा मोठेपणा? माहित आहे. देव काय देऊ शकतो, काय करू शकतो माहित नाही का? सर्व काही माहित आहे. पण संतांच्या परंपरेमधून एकमेकांना दिलं गेलेलं धन काही वेगळं आहे. माझ्या मते ते देवानं दिलेलं सुद्धा नाही.
संतांनी स्वतःच्या जीवनात निर्माण केलेलं एक गुप्त धन आहे. गुप्त धन प्रगट होई हे बोले विश्वब्रह्म, एक गुप्त धन आहे पा, ते त्यांच्या हृदयात असतं. येतं कुठून? पहिला संत दुसऱ्याला देतो, दुसरा संत तिसऱ्याला देतो. या धनाचा आणि देवाचा परिचय असेल असं सुद्धा आम्हाला वाटत नाही. जर या गुप्त धनाचा साठा देवाकडे असता, फक्त गुप्त धन एवढं शब्द असू द्या, त्याला काही फार विस्तार सांगायची गरज नाही, कारण मला सांगता येणार नाही त्याला शब्द कोणता द्यावा हे मला अद्याप कळलेलं नाही. एक त्यांच्या हृदयात असं काही आहे की जे देवाजवळ नाही, नक्कीच नाही. आणि जर ते देवाजवळ असतं तर तो आपलं क्षीरसागरामध्ये जाहिरात त्या सुखाची आम्हाला कदाचित करता येणार नाही, पण आम्ही एवढं सांगू की त्या सुखाच्या लालसेपोटी देव सुद्धा त्यांच्याकडे आला. जर ते धन त्यानंच संतांना दिलेलं असतं तर मीच दिलेल्या वस्तूची मला पुन्हा लालच होण्याचं काही कारणच नाही. देवानं जर संतांना ते धन दिलं की जे धन आपल्याला तृप्त करतंय, त्याच्या प्राप्तीसाठी देव जर आपलं वैकुंठ सोडून अवतरित होत असेल, अवतरित तया लागी मज रूपा येणे, तयासाठी मज येथे असणे, तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडिये, त्याच्यासाठी मी इथं येतो. म्हणजे त्याच्याकडून मला असं काही मिळतं की जे मला कुठेच मिळत नाही. कुणाकडून? संतांच्याकडून किंवा भक्ताच्याकडून. काय मिळत असावं? भाषा सांगितलेली नाही बा. हो, सांगून सांगून मनुष्य त्याला प्रेम इतकं नाव देतो, पण मला तोही शब्द परिपूर्ण वाटत नाही. असं काहीतरी संतांच्याकडे आहे की ज्याच्या प्राप्तीनंतर माणसाला जगण्यात आनंद वाटू लागतो. जीव जगण्यामध्ये आनंद मानून जगणारा नाही. जीवाचं व्यावहारिक जीवन हे जगणं नाहीच आहे, मरणाकडे स्वतःच्या जीवनाला ढकल नाही. व्यवहारामध्ये जीव जगतो कुठे? प्रत्येक क्षणाला एक एक पाऊल मरणाच्या दिशेने उचलत राहतो. त्याचं जीवन तितकं आनंददायक नाही. हो, आणि ज्या जीवनाला अनेक आधारानं जकडून ठेवलेलं असतं तो का आनंदात जगत असेल? इथे सर्व आधार जेव्हा संपतात तेव्हा संतांचा आधार सुरू होतो. महाराजांना जे काही संतांच्याकडून प्राप्त झालं त्याबद्दल तुकोबाराय अत्यंत संवेदनशील आहेत. हो, संतांच्या बद्दल तुकोबाराय जितकं बोलले, मला वाटत नाही देवाच्या बद्दल तितके बोलले असतील. फार बोलले संतांच्या बद्दल. ते म्हटले, संतजन हो, खरं तर माझी पात्रता नाही, खरं तर माझी लायकी नाही, खरं तर माझी कुवत नाही, तप नाही, उपासना नाही, काहीच नाही, पण तुम्ही माझा स्वीकार केला आणि माझं सोनं झालं. हो, माझं सोनं झालं. अनेक शब्द आहेत. तुम्ही माझ्यावर कृपा केली, माझ्या अंतःकरणाबद्दल भगवंताबद्दल प्रीती निर्माण झाली आणि मी या प्रीतीच्या द्वारा आज सुखाच्या सागरावर लोळतोय. कृपा या केली संतजनी, माझी अलंकारिली वाणी, प्रीती हे लाविली कीर्तनी, तुका चरणी लोळतसे. वाणी शब्द आला म्हणून सांगतो. अलंकृत केली माझी वाणी, सकल अलंकाराने माझी वाणी अलंकृत होऊन आज तिच्या तेजानं तळपते आहे. याला म्हणता अमृतवाणी. आज वाणीचा विषय आहे ना, गोड गोड बोला वगैरे. हो, गोड बोला म्हणतात. ज्याची वाणी संत शब्दानं पवित्र झालेली नाही ना, त्याच्या वाणीला कधी गोड बोलता येईल की नाही हा संशयाचाच विषय आहे. पण ज्याची वाणी संत शब्दानं पवित्र झाली किंवा भगवंताच्या नामचिंतनानं पवित्र झाली, त्याला कडू कधी बोलता येईल असं आम्हाला वाटत नाही. पवित्र तो देह
संत शब्दाने किंवा भगवंताच्या चिंतनाने एकदा पवित्र झाली की तिला कडू बोलता येत नाही. आणि अशा वाणीमध्ये एक शक्ती असते पाहिजे, ज्याला वाचा सिद्धी म्हणतात. अशी वाणी ज्यांना प्राप्त आहे त्यांच्या शब्दानं माणसाच्या अंतःकरणाला सुखाच्या लहरी प्राप्त होत असतात. एक झुळूक लागल्यासारखीच होते. परिसेतया होय बाप माय. माऊलींनी सांगितलं, कान सर्वांगाचे कान करून मनुष्य त्या वाणीच्या श्रवणासाठी तळमळतो. अशी ती पवित्र वाणी संतांना लाभली. ती वाणी आपल्याला लाभावी, गोड बोलता यावं म्हणून संत शब्दाशी आपला संपर्क आहेच, वेगळं सांगायची गरज नाही. पुन्हा एकदा तिळगुळ घ्यान, गोड गोड बोला, हा आग्रह एक व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहे. पण मग त्याचा दुसरा अर्थ असा होतो की आतापर्यंत कडू बोलत होते, असाही अर्थ होतो. गोड गोड बोला बरं, म्हणजे आतापर्यंत कडू बोलत होते. आता हे बोलण्याचे मोठे प्रकार आहेत. माझा तो आजच्या चिंतनाचा विषय नाही. गोड म्हणजे नेमकं कसं, कडू म्हणजे नेमकं कसं. कारण सत्य बोलायचं म्हटलं की कडू बोलावं लागतं, खोटं बोलायचं म्हटलं की गोड गोड बोललेलं शक्यतो खोटं असण्याचा संभय असतो, नाही का. महाभारतामध्ये एक श्लोक आहे, गोड बोलायचं आणि खरंही बोलायचं हे काय जमत नसतं बा. त्यांनी सांगितलं, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम अप्रियम असत्यम नानृतम ब्रूयात एष धर्म सनातनः. इतकं अवघड करून सांगितलेलं आहे की माणसाला काय करावं समजत नाही. खरंही बोलावं, गोडही बोलावं. हो, खरं बोलण्यासाठी कडू बोलू नये आणि कडू बोल काय, खरंही बोलावं, गोडही बोलावं. मलाही गोंधळ झाला होता बऱ्याच दिवस या श्लोकाचा की नेमकं यांना म्हणायचं काय. सत्यम ब्रूयात, खरं बोला, प्रियम ब्रूयात, आवडणारं किंवा गोड बोला. हो, सत्य आहे पण अप्रिय असेल तर बोलू नका, नाही का. आणि गोड आहे म्हणून असत्यही बोलू नका. आणि हे काही संभवत नाही. त्यापेक्षा सोपा मार्ग काय माहितीये का. सोपा मार्ग, भलत्या काळी नामावळी सुलभ भोळी भाविका मौनम सर्वार्थ साधनम. काहीच बोलू नये. बोलता आलं तर गोड बोलावं, नाही तर अजिबातच बोलू नये. थोडक्यात माणसानं आपला अभिप्राय देण्याची जी प्रवृत्ती खुमखुमी, तिला जरा दाबूनच ठेवावं. विठाला विठाला विठाला. कोणत्याही प्रसंगावर अभिप्राय, कोणत्याही प्रसंगावर अभिप्राय. प्रसंग घडला पृथ्वीच्या खालच्या टोकाला अमेरिकेमध्ये, हा अभिप्राय इथं देतो चौकात बसून तुकोबारांच्या समोर. इथे एरवी बरेच अभिप्राय चालू असतात. आता सप्ताह चालू आहे. एरवी इथं 2-2, 4-4 बसलेले असतात बरं का. मी एकदा चित्र पाहिलं, महाराजांच्या दर्शनाला आलो होतो पण म्हटलं नाही, चुकीच्या वेळी आलो आपण, यायला नाही पाहिजे अशा वेळी. आलो होतो एकदा दोनदा. मुद्दा माझा हा, वाणीचं पावित्र्य जे आहे ते पावित्र्य संत शब्दानं प्राप्त झाल्यानंतर महाराजांनी सांगितलं, माझी वाणी संतजन हो तुमच्या शब्दानं अलंकृत झाली. हा झाला वाणीचा परिणाम. पण यापेक्षा वेगळं अजून संत काय देत असतील बरं. माझ्या बाजूला इथे एक फोटो लावलेला आहे डाव्या बाजूला. मला वाटतं ते अमृतानंदमयी माता आहे. हो, काय होतं माहितीये काय, त्यांच्याकडे जाणाऱ्या काही लोकांनी मला सांगितलं की अम्मा म्हणतात ना त्यांना. हो, त्या आलेल्या भक्ताला कडकडून आलिंगन देतात असं मी ऐकलं. मात्र त्यांच्या आलिंगनानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये काहीतरी प्रवेशित होतं असा त्यांचा अनुभव आहे. निश्चितपणे सत्य असेल, नाकारण्याचं कारण नाही. पण त्यांच्याकडे ती सामुग्री आहेच नक्की, संतांच्याकडे नक्कीच होती. हो, जे जे संत आहेत, ज्यांनी काही साधना केल्या, ज्यांनी आपलं जीवन भगवंताच्या साठी त्यागमय बनवलं, स्वतःच्या जीवनामध्ये देवासाठी काहीतरी केलं, त्यांना उदंड काहीतरी प्राप्त होत आहे की ज्याचं नाव त्यांनीही सांगितलेलं नाही. त्यांनी सांगितलं नाही की हे नेमकं काय आहे. पण ते म्हटले, आम्ही याच्या इतक्या आनंदात आहोत केवळ एवढ्यामुळे की आम्हाला बाह्य विषयाची आनंदासाठी गरज नाही. सामान्य मनुष्याचा व्यवहार आहे की तो आनंदी कधी झालाच नाही. तो आनंदाची भाषा बोलतो. आपलं कसं आहे, जे मिळालेलं आहे नाही ती भाषा आपण बोलत असतो नेहमी. सुख, आनंद हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्या व्यवहारात आपण वापरतो खरे, पण आनंदाचा अद्याप आपल्याला परिचय झालेला नाही. आनंदाचे काही अंश आपल्याला कळले असतील, पण जो आनंद आहे तो आनंद एकदा प्राप्त झाला की मावळत नसतो. आनंदम ब्रह्मणो विद्वान न विभेति कुतश्चन. त्या आनंदाचं दुःखामध्ये पर्यावसान कधी होतच नाही. तो मावळत नसतो. तो एकदा मिळाला म्हणजे मिळाला. तो येणार आहे, परत जाणारा नाही. ती वन वे ट्रॅफिक, पुन्हा मागे जात नसतो. आपला आनंद शटल ट्रेन सारखा आहे, आला आला गेला गेला गेला, आला आला गेला, म्हणजे तो आनंद नाही. हो, जीव आनंदाला प्राप्त झाला नाही याचं एकमेव कारण आहे की जीवाचा सुख आणि दुःख हे पराधीन आहे, परस्वाधीन आहे. आणि जे जे पराधीन आहे ते नेहमी दुःख असतं, असं सूत्र आहे. हो, सर्वम आत्मवशम सुखत्वम, सर्वम परवशम दुःखत्वम. जीवाचं सर्व काही दुसऱ्याच्या स्वाधीन आहे. जीवाची सुख तो सोडून बाह्य परिस्थितीमध्ये गुंतलेली आहे. आणि बाह्य परिस्थितीची अनुकूलता जीवाच्या दृष्टीने शक्य नाही. जीवाची सुख 3 ठिकाणी गुंतलेली आहेत. आम्ही नेहमी सांगतो, तो राहतो त्याच्या सोबतच्या व्यक्ती, नाही का. आणि तो ज्या घरामध्ये राहतो, ज्या वातावरणात राहतो ती परिस्थिती, आणि त्यानं संपादित केलेल्या वस्तू. जीवाचं सुख वस्तुजन्य आहे,
व्यक्तिजन्य आहे, परिस्थितीजन्य आहे. आणि या तिन्हींना अनुकूल ठेवण्याचा जीव नेहमी प्रयत्न करतो. प्रपंचातल्या लोकांना अनुकूल ठेव, आपल्या जवळच्यांना अनुकूल ठेव, वस्तूंना अनुकूल ठेव. आपण ज्या परिस्थितीत राहतो ती परिस्थिती आपल्याला अनुकूल राहावी हा प्रयत्न जीवाचा असतो. अर्थ काय आहे? त्यांच्यापासून आपल्याला सुख मिळतं म्हणून त्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न. पण एक मनुष्य सगळ्यांना कधीही सुखी ठेवणं शक्य नाही. विठाला 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 विठाला. आम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एक धडा होता, द मॅन हू ट्राईड टू प्लीज एव्हरीबडी असं त्याचं नाव होतं. पण मराठीत सांगतो गाढव आणि बापलेख अशी तुम्हाला ती कथा माहित असेल. गाढव आणि बापलेख, हो ती पूर्ण कथा आठवा, मला कथा सांगायला वेळ नाही. सर्वांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात त्या बापलेकांना सहन करावा लागलेला मनस्ताप आपल्याला माहित आहे. म्हणून परिस्थितीजन्य, व्यक्तिजन्य आणि वस्तुजन्य सुखाच्या कटकटीमध्ये जीवाला नेहमी काही दुःखाला सामोरं जावं लागतं. तो प्रत्येक जीवाच्या मागे लागलेला अनंत परंपरेचा भाग आहे, त्याला त्रिविध ताप म्हणतात. आणि या त्रिविध तापाच्या निवृत्तीसाठी तर देवाला जवळ केलं लोकांनी. नाही, संसार तापे तापलो मी देवा, सगळ्यांच्या मागे कोणी सुटला नाही. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक ऐकून झालेलं आहे. ताप ताप म्हणजे तरी काय? आपल्याला प्राप्त होणाऱ्या सगळ्या दुःखांचं जाणत्या लोकांनी 3 वर्गामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. हे क्लासिफिकेशन आहे. याच्यापेक्षा वेगळा तापच नाही. एक तर आध्यात्मिक, अधिभौतिक, नाही तर अधिदैविक. आणि या सर्वांच्याच मागे लागले. मात्र विवेकानं विचार जर केला तर या 3ही तापांचा परिणाम स्थूल देहावर आहे, बाकी कशावर? जीवाचा याचा संबंधच नाही. हो, स्थूल देहाशी निगडीत असलेले, निगडीत म्हणजे मी निगडीत आहे का सध्या? हो, निगडीत हे शब्द जरा जवळ आल्यासारखे वाटले. स्थूल देहाशी संबंधित असं आपण म्हणू, निगडीत नको, नाही का? नाही तर निगडीत आहोतच आहे. त्रिविध ताप म्हणजे काय? आध्यात्मिक आपण जाणून आहात. या देहामध्ये निर्माण होणारे रोग आणि मानसिकता हे आध्यात्मिक तापामध्ये येतील. अधिभौतिक ताप म्हणजे राहतो त्या परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे जीवाला होणारा ताप, याला अधिभौतिक म्हणतात. अधिभौतिक म्हणजे चोर, व्याघ्र, सर्प, शत्रू, अमुक तमुक या सर्वांपासून होणारी कष्ट. आणि तिसरा अधिदैविक आहे. अधिदैविक नाम ज्या ब्रह्मांडामध्ये आपण राहतो त्या ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या परिवर्तनामुळे जीवाला होणारे ताप, भूकंप, अतिवृष्टी, अनावृष्टी, अमुक तमुक, नाही का? अजून काय, उल्कापात वगैरे. या 3 प्रकारच्या दुःखातून निवृत्त होण्यासाठी जीव कष्टतो. पण जीवाला हे माहीतच नाही की या दुःखाशी माझा काही संबंध नाही. प्रयत्न दुःखातून सुटण्याचे चालले खरे, पण नेमकं दुःख मला आहे की नाही याचाही अभ्यास नाही. हो, दुसऱ्याच येणे प्रकृतीचे मानिले, माऊली सांगतात, प्रकृती करी कर्मे ती मीच केली म्हणे मनोधर्मे. प्रकृती जी कर्म करते, प्रकृतीमध्ये चाललेली ही जी उठा ठेवाय, बहुरंगी माया असे विखुरली, कुंठितची चाली होता बरी. सगळं प्रकृतीचं चाललेलं आहे. जीवाचा याच्याशी अर्थार्थी संबंध नाही. पण जीव आणि देह यांच्यामध्ये हे नसलेलं तादात्म्य निर्माण झालं अज्ञानानं. या अज्ञानाचा नाश करतात संत आणि या त्रिविध तापाच्या उपलब्धीमध्ये देखील आनंदाचे अनुभव देतात. देवानं हा प्रयोग कधी केलेला नाही. हो, ज्ञानाची परंपरा देवाकडून आलेली नाही, संतांकडूनच आलेली आहे. विठाला विठाला विठाला. विवेकाच्या खोलीनं जर पाहिलं तर विश्वामध्ये दिसणारे सगळे काही ताप आहेत, या तापाचा फक्त देहाशी संबंध आहे. आता राहिलं काम काय? देहाशी संबंध विच्छेद केल्यानंतर सगळ्या तापाशी आपोआपच संबंध तुटतो. एक कनेक्शन असतं, ज्या कनेक्शनला जोडून बाकीचे सगळे कनेक्शन असतात. हो, उदाहरणानं आपल्या नेहमीप्रमाणे जर बोलायचं ठरलं तर एक पत्नी नावाचं कनेक्शन लावलं की त्याच्यासोबत किती कनेक्शन येतात तुम्ही मनाशी विचार करा. जेवढे पहिले होते तितकेच येत असतात. आपण म्हणतो काही नाही, एक तर संबंध जोडला, विवाह केला आणि बायको केली, पण नुसती बायको केल्यानं विषय मिटलेला नाही. तिच्याशी कनेक्टेड सगळे आपल्याशी जोडले गेले. तिची आई झाली आपली, मला अनुभव नाही तुम्हाला विचारतो, तिची आई सासू, तिचा बाप सासरा, तिचा भाऊ मेहुणा, तिची बहीण मेहुणी, तिच्या बहिणीचा नवरा साडू, इथपर्यंतच माहिती. याच्या पुढचं मला माहित नाही. माणसं पटापट सांगतात बरं का नाती. आमच्या साडूच्या थोरल्या भावाचा वगैरे वगैरे कोण असेल तो. हे सगळा गोतावळा एकाच रज्जूवर आधारित आहे.
एक रज्जू. तसं विश्वामध्ये दुःखाचे अनंत प्रकार जरी असले, त्या अनंत प्रकाराचा संबंध एकाच रज्जूशी येतो, त्याला देह तादात्म्य म्हणतात. देह तादात्म्य. आपण सर्वजण देह तादात्म्य जगणारे आहोत, म्हणून आपल्या दुःखाबद्दल दुसऱ्याच्या नावानं टाहो फोडण्यात काही अर्थ नाही. आपल्याला कनेक्शन तोडता येणार, उगीच रडायचं त्याला काही अर्थ नाही. संत म्हटलंय तुम्ही विवेकानं विचार करा, उगीच कीवन करुणा कुणाची भाकू नका. तुमचा जीव या दुःखाशी अजिबात संबंधात नाही. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा, नाही का? जीवाचा आणि देहाचा जर संबंध नसेल तर विवेकाच्या खोलीनं आपण पाहू शकत नाही का? विवेकामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही विवेकानं कोणत्याही दुःखाला सहजपणे सहन करू शकता, अगदी सहज. विवेकी मनुष्य ज्याच्याजवळ विवेक आहे ना, तो मी जरा गांभीर्यानं सांगेल आपणाला, ज्याच्याकडे विवेक आहे, माझा आणि देहाचा संबंध अजिबातच नाही अशी ज्याची धारणा झालेली आहे, तो देह संबंधी अशी संबंध ठेवू शकत नाही. मग त्याच्या पत्नीनं त्याच्यासोबत प्रपंच केला काय किंवा पळून गेली काय, त्याला त्याच्याशी काहीच कारण नसतं. तो म्हणतो जर देहाशीच माझा संबंध नाही तर देहाची कुणीतरी पत्नी आणि ती निघून गेली, काही दुःख नाही. तो म्हणतो चला बरं झालं, एक ताप मिटला, एक टेन्शन संपलं. विवेकाच्या खोलीनं देहाशी मनुष्य देहापेक्षा वेगळा मानू लागला की त्रिविध तापाची निश्चितपणे बोलवण होते. हा विवेक राहतो संतांच्या ठिकाणी, बाकी काही बाजारात विकत मिळत नाही. विवेकाचे काही भांडार दुसरीकडे कुठे नाही. संतांनी आपल्या सगळ्या आयुष्याचं बलिदान देऊन काय जर जिंकलं असेल, लोक म्हणतात देव जिंकला, मानण्यासाठी ठीक आहे. देव जिंकला नाही, त्याला यावं लागेल. तो येतो, तो येतो. यांनी त्याला विनंती जरी केली असली तरी त्याची गरज होती, तो आला. पण सगळ्या आयुष्याचं बलिदान देऊन आपल्या व्यावहारिक सुखाची होळी करून संतांनी काय जिंकलं असेल तर विवेक. संत तेथे विवेका असणे कीजी, दुसरीकडे नाही. घराघरामध्ये विवेक असतील सगळे, नंतर ते अविवेकी होतात, हा आपला अनुभव आहे. विवेक नुसतं नाव ठेवून चालतं काय? हो, विवेक म्हणजे काय? हो, आत्म्याशिवाय किंवा जीवाशिवाय उरलेलं सगळं जगत अनात्म वस्तू म्हणून त्यात जे आहे असा दृढ निश्चय होणं, याला विवेक म्हणतात. आणि हा विवेक संतांकडून आपल्याला कृपेनं प्राप्त होत असतो. कृपेनं एकदा विवेक कृपेनं प्राप्त झाला की मनुष्याला सगळं पृथक पृथक दिसू लागतं, वेगळं वेगळं. मी वेगळा, देह वेगळा. मी वेगळा, जग वेगळं. मी वेगळा, दुःख वेगळं. मी वेगळा आणि दुःख वेगळं एवढा जरी निश्चय झाला की दुःखाला तो साक्षी भावानं पाहू लागतो. तो मग त्याच्या देहाकडे साक्षीत्वानं पाहतो, त्याच्या दुःखाकडे साक्षीत्वानं पाहतो, तो विश्वाकडे सुद्धा साक्षीत्वानं पाहतो. आणि विश्वाकडे साक्षीत्वानं पाहू लागलं की जगा इतकी सुंदर वस्तू दुसरी कोणती नाही. विठाला विठाला विठाला. कोणत्याही गोष्टीकडे साक्षीत्वानं बघू लागलं की त्याच्या इतकं सुंदर दुसरं काहीच नाही. आणि कोणत्याही गोष्टीशी संबंध करून बघू लागलं की मग त्याच्या इतकं वाईट दुसरं काही नाही. हो, जग हे संतांनी साक्षीत्वानं पाहिलं म्हणून त्यांना जगात दोष नंतर दिसलाच नाही. कुठे जगात वाईट काय आहे मला सांगा? हे मृत्यूलोक जर वाईट असतात तर वारंवार इथे येण्याची त्यांनी इच्छा का केली असती? वारंवार या म्हणतात, वारंवार पुन्हा पुन्हा इथे यायची आमची इच्छा आहे, एका अवतारानं आमचं पोट भरलं नाही असं ते बोलू लागतात. तेव्हा साक्षीभाव त्यांना प्राप्त झाला. म्हणून या त्रिविध दुःखापासून तुकोबारांची सोडवणूक ज्या संतांच्या कृपेनं विवेकानं झाली, त्या संतांच्या बद्दलची कृतज्ञता महाराज आपल्या हृदयातून बोलून दाखवतात की हे संतजन हो, हे मायबाप हो, तुम्ही मला सांभाळलं. हा, कसं सांभाळलं? या तापापासून मला विवेकानं वेगळं काढलं. ताप संपवलं नाही, मला त्याच्यातून बाजूला केलं. अभंगाचं तिसरं चरण. सांभाळिले माया बाप, सांभाळिले माया बाप, संती कृपा केली,
माय बापा केलो तापा वेगळा, संत जन हो तुम्ही माझा सांभाळ केला. सांभाळणं काय म्हणजे मला रक्षण केलं असा अर्थ नाही, त्रिविध तापापासून मला वेगळं केलं. हे एक अनुभवायचा गोष्ट, एक तुम्ही घेऊन पाहू शकता अनुभव. कोणत्याही तापाचा आणि माझा संबंध नाही असं मनाला जर वारंवार सांगितलं, कारण भ्रमही जर निधिध्यासनानं होत असेल तर भ्रमनिरास देखील निधिध्यासनानंच होत असतो. हो, कोणताही भ्रम हा वारंवारच्या चिंतनानं होतो. चिंतनाची वारंवारता मनुष्याला भ्रमामध्ये टाकते आणि तसे तसे अनुभव त्याच्या स्थूल देहावर दिसतात. हा चित्ताचा अनुभव आहे, नाही का. चिंतने चिंतन तद्रूपता. आम्ही नेहमी सांगत आलो की तुम्ही एकच विचार आपल्या चित्ताला वारंवार जर सांगाल तर त्या विचाराचा परिणाम असा होतो की चित्त तसा तसा आकार धारण करत. हो, तुम्ही एखाद्या रोगाचं चिंतन करा, चित्त रोगाची प्रतीती आणून देतं. तुम्ही एखाद्या दुःखाचं चिंतन करा, चित्त दुःखाची प्रतीती आणून देतं. हाच चित्ताचा स्वभाव साधनेच्या दृष्टीने जर वापरला तर चित्ताला एकच विचार वारंवार सांगायचा आहे ना, नाही का. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचा अर्थ काय आहे? अहम ब्रह्मास्मी याचं निधिध्यासन आहे. गुरुने एकदा सांगितलेलं आहे की बाबा रे तू देह नाही, बरं देह नाही म्हटलं की नावं संपलं, सगळं संपलं. बाकीचं एकच कनेक्शन, तू देह नाही, तू त्या परब्रह्माचा अंश आहेस. अहम ब्रह्मास्मी हा जो बोध आहे हा वारंवार जीवानं स्वतःला सांगायचा आहे. निधिध्यासन काय? शांतपणे बसून आपली समजूत बदलायची आहे. समजूत बदलणं म्हणजे तापातून वेगळं होणं आहे. वेगळं काही ताप संपवता येत नाही. भ्रमानं केलं ना कनेक्शन. मी नेहमी सांगत आलो की जीवानं, माऊलींच्या 6व्या अध्यायामध्ये काही ओव्या आहेत ज्ञानेश्वरीच्या, त्यांनी सांगितलं सुटण्याचा उपाय त्याच्या स्वाधीन आहे. स्वाधीन सुटायची इच्छा असेल तर बरं. नाही तर काय होतंय, वारंवारच्या संबंधानं माणसाला सुटावं असं सुद्धा वाटत नाही. हेच बरं आहे. उपजोनी मरे परी हेची वाटे बरे. काय मजा आहे, काय मजा आहे मृत्यू लोकांमध्ये. हेच बरं आहे, हेच बरं आहे. मी सोयरे धारे नाते गोते अमुक चमुक वा 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 असं गदारोळ म्हणतात ना माणसं. हे आमच्या वडिलाच्या मामाचे चिरंजीव, मला तर ऐकायचा कंटाळा येतो कधी कधी. कुठे जोडतो भाऊ, जर देहच तुझा नाही तर याच्या कशाच्या भरवशावर बसला. पण भ्रमानं मान्यता होते. माऊलींनी सांगितलं जीवाचं कुणीच काही बिघडवलेलं नाही, आपला कोणी काही तोटा केलेला नाही, देवानं आपल्यावर काही लादलेलं नाही. या जीवानं अज्ञानानं हे सगळे संबंध केले. जसं पोपट धरणारे पारधी, पोपट पकडणारे, आता पोपट पकडले जात नाही, पण पोपट पकडण्यासाठी एक त्यांच्याकडे यंत्र असायचं, त्याला दारू यंत्र म्हणतात. दारू म्हणजे दारू पाडण्याचं यंत्र असा त्याचा अर्थ करू नका. कोणत्याही शब्दाचा षष्ठी तत्पुरुष समास होत नसतो. असो, तर त्या यंत्रावर एक नळी असते, नळी. हो, त्या नळीच्या बाजूला थोडस खाण्याचा पदार्थ लावलेला असतो. मात्र नळीची रचना अशी असते की तिच्यावर बसलं की ती दिशा बदलते, उलटी होते. पोपट त्या खाण्याच्या इच्छेनं तिथे येतो आणि त्या नळीवर पाय ठेवतो. पाय ठेवल्याबरोबर नळी उलटी होते, पोपट खाली लटकतो आणि त्याचं तोंड आकाशाकडे होतं. आकाशाकडे तोंड झालं की त्याला वाटतं किती खोल खड्डा आहे, आता पडतोयच मी याच्यात. सोडतच नाही तो नळीला. उलटी झाल्यानंतर काय, त्याला जमीन दिसत नाही, त्याला आकाश दिसतं. त्याचं तोंड खाली होतं, डोळे उलट्या दिशेला होतात, म्हणून तो त्या नळीला अधिकच पकडतो, अधिकच. माऊली म्हटले काय भ्रम आहे. त्याला इतकं समजेना की पंख आहेत, सोड त्या नळीला आणि उड. तो उडत नाही, त्याला तो खड्डाच दिसतो. त्याला वाटतं एवढा मोठा खोल खड्डा आणि मी जर हात सोडले तर याच्यात पडेल. हे माऊलींनी पोपटाच्या अंतःकरणाचं केलेलं अनुमान आहे. म्हणे बांधला मी पुढा ऐसिया भावनेची पडे खोडा की मोकळीया पायाचा चवडा अधिकची गोवी. पकडून धरतो, किती पकडतो. माऊलींनी अतिशयोक्ती केली. माऊली म्हटले तो पारधी येऊन जरी पारध्यानं त्याला अर्ध तोडलं तरी तो त्या नळीला सोडत नाही. म्हणून पारधी काय करतो, त्या नळीला उलट करतो. अगोदर पोपटाला धरतो, मग नळीला उलट करतो आणि त्या पोपटाला दाखवतो जमीन ही आहे, तो खड्डा नाही. मग तो आपोआप सोडतो, तोपर्यंत पारध्यानं त्याला पकडलेला असतं. जीवाची हीच अवस्था आहे. जीवाने देहाशी संबंध केला, चला ठीक आहे इथपर्यंत. तेवढ्यानं जीव थांबला नाही. जीव प्रत्येक क्षणाला नवनवीन संबंधाची निर्मिती करीत राहतो. आम्ही नेहमी सांगितलं की ज्या वस्तूचं तुम्ही संपादन कराल त्या वस्तूशी तुमचा एक अनामिक तादात्म्य संबंध होतो की जो दुःखाशिवाय दुसरं काही प्रसवतच. देवनिया चंद माझे 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 माझे
छंद माझे माझे घेऊनिया छंद माझे माझे घेऊनिया छंद माझे 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 घेऊनिया छंद माझे माझे अहम अध्यास आणि ममाध्यास हे बंध आहेत दोन. वास्तविकता एकच आहे. अहम अध्यास आहे म्हणून ममाध्यास आहे. अहम अध्यास हा कारणाध्यास, ममाध्यास हा कार्याध्यास. या अध्यासाला कुणी तयार केलेलं नाही, हा जीवानं करून घेतलेला भ्रम आहे. आणि भ्रमामुळे मनुष्याला तसतसे परिणाम होत असतात. हे त्रिविध ताप आहे. याला तोडण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही. देवाच्या कृपेने देखील भ्रमाची निवृत्ती होत नसते. ईश्वर प्रणिधानात वा किंवा असा शब्द वापरला. मनुष्य समाधी अवस्थेपर्यंत परमार्थाची प्रगती करू शकतो, पण त्यासाठी ईश्वर परिधान ही साधनाच होईल असं नाही, कदाचित होईल असं पतंजलीचं मत आहे. असो, हे जे माझं माझे ना, मी माझे आणि तुझे न धरी परती टाकी ओझे, भावबळे फळती विजे बापर खुमा देवीवरी विठ्ठली. या दोन गोष्टीला सोडायचं. यानं ते कनेक्शन तुटतंय. सोडायचं कसं? विचारानं केवळ, व्यवहाराने नाही. व्यवहार चालतच राहत असतो. व्यवहार सोडायचं नाही. विचारानं हे कनेक्शन तुटलेलं कोणाला कळूही द्यायचं नाही. म्हणून एक अभंग आहे पान नाटाचा. तुकोबारांनी सांगितलं, परमार्थामध्ये तुम्हाला जर काही प्रोडक्टिव्ह करायचं असेल ना, रिझल्ट नाही, त्याला काय म्हणतात, रिझल्ट ओरिएंटेड परमार्थ, फल पर्यवसायी परमार्थ जर करायचा असेल तर त्यांनी सांगितलं त्याचा बोभाटा करू नका, हळूच लागायचं. कारण बोभाटा केला का बाकीच्याला कळतंय, सुटायला लागला रे बाबा. आणि मग हे खेकडे संप्रदाय म्हणजे खेकड्याची परंपरा जी आहे ना, जाऊ द्यायचं नाही कोणाला बाजूला. अशी माणसं सुटू देत नसतात. मग असं आहे, आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. या हळूचीला मी असं अंडरलाईन केलं होतं चिंतन करताना. या हळूची म्हणजे काय बाबा? हळूच म्हणजे कोणालाही कळू न देता, कोणालाही म्हणजे कोणाला, बाकी दुसऱ्याला कळू द्या. हो, ज्यांनी तुमच्याशी गाठी पक्क्या केलेल्या आहेत त्यांना कळू देऊ नका की तोडायला लागलाय म्हणून. विठाला विठाला जगाला किंवा संबंधी यांना तुमचा परमार्थ आदर्श तोपर्यंतच आहे जोपर्यंत कनेक्शन करू नये. तुम्ही का गाठ ढिली केली की त्यांना वाटते, घबराट होती त्यांची, मग येड लागलं त्यांना, महाराजाच्याच नादी लागले, अमुकच झाले. हे विवेक आहे. विवेकाने या गोष्टी होत असतात. मला सांगा, जर देहाशी संबंध तुटला नसता, थोडा जरी राहिला असता आणि मी माझेपण जर संपलं नसतं, तर महात्म्यानं वैकुंठाला जाणं थोडंसं पोस्टपोन केलं असतं, थोडं पुढे ढकललं असतं. कारण मातोश्री जिजामाता गरोदर होत्या, नारायण महाराज पोटात होते. ते म्हटले असते, थांबा जरा डिलिव्हरी होऊ द्या, पोरगा होतो का पोरगी होतो जरा बघू, जरा पुत्रमुख किंवा कन्यामुख पाहू, आणि मग निवांतपणे जाऊ. जरा आपल्या हातात आहे. नाहीतरी असं काही नाही की आजच गेलं पाहिजे. ते का रिझर्वेशन थोडंच आहे तिकीट, ते आता बाद होईल. त्यांच्या मनानं ते भगवंताला कधी बोलू शकत होते, पण नाही, त्यांना असं नाही वाटलं की पत्नी गरोदर आहे, मग आता कसंच काय करावं बाबा. अर्जुन महाराज आठवले तुम्ही, असं नाही, तसं नाहीच. ते का ते जमलं त्यांना. हो, आपल्याला आग्रहानं केलं की जमत नाही, हेही सांगतो. दुराग्रहानं काही जर करायला गेलं, दुराग्रहानं केलेलं कर्म नेहमी माणसाला दुःखात घालतंय. सहजपणे ते घडावं, त्यांना सहज घडलं, कारण देहाचं तादात्म्य आटोपलेलं होतं, म्हणून त्रिविध तापाचा परिणाम होत नव्हता. दुराग्रहानं विविने करीतो महिने करी आमच्याकडे म्हणतात. दुसरीने केलं की आपण करून पाहायचं. कथा माझ्या ऐकण्यात आहे म्हणे, पुन्हा एका पतिव्रतेमध्ये असं सामर्थ्य होतं की तिचा पती बाहेरून आला आणि त्यानं, ती काय पतीच्या आज्ञेचं पालन करणारी होती म्हणतात. कदाचित दंतकथा असू शकते, आपल्याला तत्वाशी कारण आहे. हो, कॉपी करण्यामध्ये कसा ताण होतो हे मला सांगायचं. दुराग्रहानं नाही. तुकोबारांनी केलं म्हणजे मीही करीन असं नाही. ज्या विवेकानं त्यांनी केलं ते केलं पाहिजे. पतिव्रता पतिसेवेमध्ये रत होती नेहमी आयुष्यभर. तिच्यामध्ये अज्ञातपणे एक सामर्थ्य निर्माण झालं. काही सामर्थ्य आपल्यामध्ये अज्ञातपणे निर्माण होतात, आपल्यालाही कळत नाही ते होत झालेत म्हणून. आणि कधीतरी त्याची जाणीव होते की अरे रे, ही शक्ती आपल्या झालीवर तयार. अनेक दिवसाच्या संयमाच्या शक्तीमुळे ते होतं. गांधारीला सुद्धा कळलं नव्हतं की माझ्या नेत्रामध्ये इतकं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे. जेव्हा तिला त्याची जाणीव झाली, दुसऱ्या दिवशी त्यानं बोलवलं तिनं दुर्योधनाला. दुसऱ्या दिवशी सकाळी ये, तिला कळलं संयमाचं सामर्थ्य आहे. त्या पतिव्रतेमध्ये असं सामर्थ्य होतं की तिचा पती बाहेरून आला, पाणी दे म्हटला, आणि ती जर उखळामध्ये काही मुसळानं फुटत असेल, पूर्वीची मुसळ उंच होती, मुसळ लांबलचक लाकडाचं असायचं, त्याला लोखंडाची खालून बेडी असायची वगैरे. ते मुसळानं जर तांदूळ काढत असेल, त्याचा आवाज ऐकल्याबरोबर मुसळ ज्या पोझिशन मध्ये तिनं तिथंच सोडलं की ते असं तरंगायचं हवेमध्ये, आधांतरी खालीच पडत नसेल.
आता ते तिच्या घरातल्या लोकांना नेहमीच झालं होतं, त्यांना काही नवल वाटत नव्हतं. पण एकदा शेजारी तिच्याकडे आली, नेमकं त्यावेळी तिचा पती आला, त्यांना ऑर्डर केली पाणी घे. तिनं मुसळ सोडून दिलं, ते लटकलं. तिला नवल वाटलं हिच्या हातून हे घडतच कसं. ती बिचारी शांत गेली, पाणी आणून दिलं, पुन्हा मुसळ धरलं, कुटायचं काम सुरू. पती निघून गेले. तिनं विचारलं काय ग तुझ्यामध्ये ही शक्ती कशी काय आली? ती म्हणे मला नाही माहित नाही कसं, मला सांग ना. ती म्हणे काही नाही, मी काय कोणतं तू साधना केली, तप केलं, व्रत केलं, काय केलं? ती म्हणे काही केलं नाही, फक्त लग्नापासून एक काम केलं, माझ्या पतीचा शब्द मी खाली पडू दिला नाही. हो, मी पती आज्ञेचं पालन केलं, त्याच्यामुळे कदाचित ही शक्ती असेल. ती म्हणे पालन कसं करायचं? काय नाही म्हणे, त्यांनी सांगितल्याबरोबर ऐकायचं, त्या क्षणाला हातात कोणतंही काम चालू असो. तिला म्हटलं चला ट्राय करून पाहू. हो, गेली म्हणतात घरी, वाचलेलं आहे मी कुठेतरी, ऐकलेलं आहे. घरी गेली, नवऱ्याला सांगितलं इकडे या, ऑर्डरच केली. त्याला सवयच होती, ती ऐकायचं नेहमी. ते आला, काय गडबड? काय नाही, मी सांगते ते ऐका. म्हणे तेच तर करीत आलो पहिल्यापासून. नाही, आज मी नवीन काहीतरी सांगणार आहे म्हणे, माझं तुम्ही ऐका, मला एक प्रयोग करायचा आहे, मी तो पाहिलाय आणि तो मला शक्य आहे. म्हणजे काय नाही, तुम्ही बाहेर जायचं म्हणे आणि बाहेरून यायचं आणि जोरात म्हणायचं पाणी आण. ते म्हणे एवढ्या जोरात मला जमेल का? कारण फ्रिक्वेन्सी बऱ्याच दिवसाची गेलेली आहे, एवढ्या जोरात तुम्ही अद्याप कधी बोललो नाही. प्रयत्न करीन म्हणे, अगोदर प्रॅक्टिस करतो बाहेरचं आणि नंतर मी प्रयत्न. काय नाही म्हणे, मी सांगेल ते ऐकतं, तेवढ्याच आवाजात म्हणायचं पाणी आण. आणि मग मी तांदूळ कुटीत असेल, मग मी तुम्हाला पाणी आणून दिलं, तुम्ही बघाच नुसतं काय होतं. म्हटली ती. मग गेला बिचारा बाहेर. नाही का तुकोबारांनी काय म्हणतात नाही का, अभंग आहे पा महाराजांचा. होय होय कैसा म्हणे भिडा, आवडीचा मारीला बेडा. होय होय कैसा म्हणे भिडा, सुखी ओळंबदावी गुहा. माझे दुःख ने ना पहा वगैरे. गेला आणि आला, त्यानं एंट्री केली आतमध्ये, सांगितलं पाणी आण. प्रयत्न केला त्यानं, पण अवघडच गेलं जाते. हिनं अगोदर तांदूळ घेऊन बसली होती बिचारी कुंटत, वाटच पाहत होती कधी येतो. जितकं वर मुसळ घेता येईल तितकं वर घेतलं, त्याची ऑर्डर ऐकायच्या वेळी. पाणी आण म्हणला की तिने हात सोडून दिला. मुसळ मोठं होतं लाकडाचं, तसंच मस्तकात पडलं. टिंबूळ आलं एवढं मोठं, ती खाली बसली. हे जमलं कसं नाही, जमेल कसं? ते दुराग्रहण आहे. परमार्थ दुराग्रहानं जर केला तर तो विकृत होत असतो. विढाला विढाला विढाला. या क्षेत्रामध्ये पी हळदन हो गोरी असा धंदा अजिबात चालत नाही. जे केलंय त्या पावलावर पाऊल टाकून त्या विवेकाच्या प्राप्तीसाठी झटणं आणि त्यासाठी संताबद्दल नितांत श्रद्धांतकरणात धारण करणं आवश्यक आहे. त्रिविध तापामधून जीवाची सोडवणूक करण्याचं सामर्थ्य संतांच्या विवेकामध्ये आहे, पण त्या विवेकाचं वरदान संत सगळ्यांना देत नाही. कारण विवेक ही अशी शक्ती आहे की तिला धारण करणारं अंतःकरण सुद्धा तयार पाहिजे. उगीच कोणालाही विवेक सांगून चालतंय का? हो, मूर्खाला विवेक रुचतच नाही. माऊली म्हटले सांगूही नाही. चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा नवचे वायसा. हो, चंद्र उगवल्यानंतर कावळ्याला काय घेणं देणं? मूर्खाला विवेक रुचत नाही. तुम्ही मूर्खाला विवेक सांगून पहा, तो त्याच्यामध्ये काहीतरी तर्कशास्त्र काढून आपल्या विवेकाचं नुकसान करू शकतो. म्हणून मूर्खाला विवेक सांगू नये. माऊलींनी सांगितलं की द्राक्ष किती जरी सुंदर असले, किती जरी मधुर असले, तरी कावळ्याला द्राक्ष आवडत नाही. आता काय करणार? कावळ्याचा आहार काय? वांता का वाढिले या, साजूक अथवा सडली या, विवेक कावळिया नाही जैसा. वांती केलेली असलं तरी त्याच चवीनं खाते. साजूक तुपातलंही तसंच खातंय, सडलेलंही तसंच खातंय. त्याच्याकडे विवेक नाही, म्हणून मूर्खाला विवेक सांगूही नाही. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था, तयाशी संभाषण सर्वथा करावे ना. किती स्पष्ट आदेश आहे. जे परमार्थ विन्मुख जन आहेत यांना या प्रवाहामध्ये आणण्याचा आटापिटा करूच नाही, असं संतांचं म्हणणं आहे. आणि आपली लोक काय बोलतात बरं का ताई? लोक म्हणतात नाही अहो यांना तर कोणी सांगेल हो, ज्यांना काहीच कळत नाही त्यांना सांगायचं आम्ही मूर्खपणा आहे. कारण उपदेश हा फक्त सज्जनांनाच होत असतो. दुर्जनांना सज्जनांनी उपदेश करायचा प्रयत्न कधीच करू नये. दुर्जना सज्जन काय करे, सहाय करे, दुर्जना सज्जन काय करे, सहाय करे, दुर्जना सज्जन काय करे, सहाय करे, दुर्जना सज्जन काय करे. डॉक्टरना पेशंट तपासावेत, पण ओपीडी मध्ये येऊन बसलेले का रस्त्यावरले? डॉक्टरना पेशंट तपासावेत जरूर, पण जे ओपीडी मध्ये आले, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यांना तपासावं. ते स्टेथो घेऊन बाहेर निघालं, ते म्हणलं तुम्ही तर आलेलेच हो, तुमचं तर नंतर तपासू, पण मला रस्त्यावरले रोगी पाहू द्या. जमणार नाही. रस्त्यावरले रोगी असले तरी त्याची इच्छा नाही तुम्ही तपासावं म्हणून. बऱ्याच
दुराग्रही उपदेशकांना असं वाटतं की दुर्जनांना देखील सज्जन करता येतं, प्रयत्न अयशस्वी होतो. जे सज्जन आहेत त्यांना दिशा सांगणं गरजेचं आहे. विवेक सज्जनांना सांगावा. संतांचा विवेक तुकोबारांना प्राप्त झाला. त्या विवेकाच्या माध्यमातून जीवाचा आणि देहाचं विभक्तपण, जीवाची आणि देहाची पृथकता त्यांच्या लक्षात आली. ते पृथकत्व जाणून त्यांनी देहाशी संबंध तोडला. झाला प्रेतरूप शरीराचा भाव. आता कनेक्शन तुटलं म्हणल्यानंतर या त्रिविध तापाचा संबंध येतो कसा? काय कारण आहे? त्रिविध तापाची झाली बोळवण, तापाची झाली बोळवण, तापाची झाली बोळवण. त्रिविध तापाची जी बोलवण आहे ती झाली, केली नाही. केली बोलवण असं नाही, झाली बोलवण आपोआपच झाली. झालेलं कळत नाही, बरं झालेलं समजत नाही. संतांची कृपा अंतःकरणावर झाली की हळूहळू मनुष्य विचारानं जगाशी आणि देहाशी संबंध विच्छेद करू लागतो. विचार परिपक्व झाला की त्याला विवेकाचं स्वरूप येतं पुन्हा आणि त्याचा स्वतंत्र विवेक त्याच्याकडे तयार होतो. विवेका इतका आनंद कशातच नाही, मी सांगतो तुम्हाला. विवेकाच्या इतका आनंद कशामध्येच नाही. वस्तूमध्ये कुठे आनंद आला, विषयामध्ये कुठे आनंद आला, विवेकामध्ये खरोखर आनंद आहे. कारण होतं काय, जगामधील विषय आपल्याला दुःखाच्या निवृत्तीसाठी तत्काळ मदत करतात, तेवढ्यापुरती. जगातील विषय करतात काय, अंतःकरणामध्ये तापांमुळे जी पीडा आहे त्या पीडेच्या निवृत्तीचा एक सामान्य प्रयत्न विषय करतात. विवेक काय करतो, ती पीडा तुझी नाही याची जाणीव करून देतो. विवेक हे करतो. म्हणून विवेकामुळे जीव सुटल्यासारखा आत्म्यात अनुभव करतो. जीवनमुक्तीच्या अनुभवावर तो आनंदाच्या राशीवर लोळतो. त्याचाच आनंद आहे, पण त्या जीवाला तो प्राप्त होतो. विवेकाचं हे काम आहे. म्हणून विवेकाच्या प्राप्तीसाठी संतांशिवाय पर्याय नाही. तुकोबारांना तो विवेक मिळाला आणि मग भाषा बदलली. विवेक प्राप्त झाला की भाषा बदलत असते. ज्याच्याशी संबंध उरला नाही त्याच्या नाशानं जीव दुःखी होत नाही. म्हणून तर बोलले ना मग ते, बरे झाले देवा अमुक तमुक, हे सगळं तुम्हाला माहित आहे. ही भाषा बोलताना त्या हृदयाची अवस्था हीच आहे की याचा माझा काहीही संबंध नाही. असा कोणी वागायला लागला का म्हणजे निष्ठूर झाला बा, निष्ठूर झाला, त्याला काय माया राहिली का दया राहिली का अमुक झालं का तुम जग काही म्हणो. हो, सुखी निंदवत हे जन न करी तयासी वचन. जग काय म्हणतं, हो तू का म्हणे हासे जन नाही कान ते ठाई. कान राहील कसा, देहाचा संबंध तुटला की कानाचाही तुटलाच ना हो. म्हणून कानाने काय ऐकलं ते तादात्म्याच्या द्वारा जीवापर्यंत पोहोचतच नाही. सर्व इंद्रियांचा, देहाचा संपला म्हणजे इंद्रियांचा संपला. अहो, झाड बुडापासून एकदा तोडून टाकलं की त्या झाडावर जेवढे पक्ष्यांचे घरटे ते आपोआपच मोडतायत. ते वेगळे काढायची काही गरज नाही. मग वरी वरी पालवी खुडीजे, हे मात्र चुकीचं. आपला परमार्थ कसा आहे, थोडा थोडा पाला खुडवायचा, फक्त झाडाचं मूळ ठोकायचं नाही. हो, संतांच्या कृपेनं तुकोबारांना प्राप्त झालेल्या विवेकाची कृतज्ञता महाराज सांगतात की हे मायबाप संतजन हो, तुम्ही त्रिविध तापापासून माझी सोडवणूक केली म्हणून माझा जीव तृप्त झाला, कृतकृत्य झाला, आनंदी झाला. आता मला जे अनुभव आहेत ते काही वेगळे आहेत. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे दुसरा उपाय नाही. बरोबर, दुसरा उपाय नाही. आपणच आपल्या मनाशी विचार करून आपला निवाड केला पाहिजे की याचा माझा संबंध काय. नेहमी हा प्रश्न स्वतःला विचारायचा, याचा माझा संबंध काय. याचा म्हणजे कशाचाही, देहापासून सुरुवात करायची. देहाचा माझा संबंध काय नाही का, पायाचा माझा काय, हाताचा माझा काय, घराचा माझा काय, पत्नीचा माझा काय, मुलाचा माझा काय. त्यांचं ते पाहून घेतील. आपल्या वाचून त्यांचं काहीही राहत नसते. हा सगळ्यांचा अनुभव आहे. कोणाचं काही थांबत नाही. उलट आपल्या वाचून काही राहू नये म्हणून सगळ्यांनी सोय करून ठेवलेली असते. विमे उतरवतात, अमुक करतात, तमुक करतात. कोणाचं काही कोणा वाचून थांबत नाही. आपलं मात्र आपल्या वाचून थांबलेलं आहे. संकोचोने कार्य झाला अशी लहान, हे या पोषण ब्रह्मांडाचे. तुम्ही संबंध जितके दृढ कराल दुःखातून सुटका नाही. लक्षात घ्या. काही करा मग तुम्ही, कोणताही गुरु करा,
कोणताही देव पूजेसाठी घ्या, कोणत्याही तीर्थाला जा, हृदयाचा किंवा अंतःकरणाचा विश्वासी जितका संबंध दृढ आहे, भ्रमानं केलेला खरा नाही. भ्रमानं केलेला आहे, भ्रमानं नाहीच आहे तो संबंध, अजिबात नाही. देह काय खरा देह संबंधी पसारा, आधी देह काय खरा, आधी देह काय खरा, देह काय खरा, आधी देह काय देह संबंध पसारा, देह संबंध पसारा, देह संबंध पसारा, बुजरावले दोरा, बुजरावले दोरा, रत्नचे भासकचे, 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 जाणावया जाणते तरी मने मना, पारधीच्या तुला जाणते ते साधारा, मने मना पारधीच्या तुला. हो, आधी देह काय खरा, देह संबंध पसारा, बुजगावणे चोरा, रक्षणसे भासतसे. जे मिळालंय तुकोबरांना संतांच्याकडून त्या पातळीवर मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतोय, दुसरं नाही मिळत. बरं, संतांकडून मनुष्यानं ऐश्वर्यादिकांची अपेक्षा करूच नाही. ज्याच्याजवळ जे आहे त्याच्याकडून तेच मिळेल, सरळ सरळ. तिथे विवेक मिळतो. सकल ऐश्वर्य जिथं मातीमोल होतं त्या विवेकाची तिथं प्राप्ती होत असते. म्हणून देह खरा नाही, देहाच्या संबंधांना इतर पसार आहे, हा चोरांसाठी उभं केलेलं बुजगावण्यासारखं निरर्थक आहे असा विचार करा. दुजे खंडे तरी वरला तो अवघा हरी, आपणा भीतरी न लगे बाहेर शोधावा. आपल्याच आतमध्ये आतच विवेकानं प्राप्त करून घ्यावं. या भ्रमाची निवृत्ती करणं फार सोपं आहे. आम्ही केला काही अंशी, आता काय सांगावं तुम्हाला. काही अंशी केल्यानंतर ही भाषा आहे. हो, आम्ही कीर्तन बरचसं स्वतःच्या साधनेच्या मार्गाने जाऊ देत असतो. जे केलंय ते सांगण्याचा आधी प्रयत्न करतो. केलाय काही अंशी, नाही जरी महाराजांच्या इतका झाला आम्ही करणार. हो, नाही या जन्मी जमलं पुन्हा प्रयत्न करू. काही या जन्मी शक्य, ठीक आहे. साधना कधी कधी दीर्घकाळ तो घेत असते, पण प्रयत्न केलाय, काहीच होत नाही. तुम्ही संबंध तोडला तर विचाराने व्यवहार चालूच आहे. कुणी भेटला, वा वा वा, काय तुमचं प्रेम, काय तुमचं, हा सगळा व्यवहार आहे. व्यवहाराच्याच पद्धतीने चाललेला आहे. आतून संबंध खरोखर तोडता येतो. तुम्ही फक्त मनाला वारंवार हे सांगावं. मात्र त्याच्यासाठी प्राप्त असलेली विवेक बुद्धी संतांच्याकडून प्राप्त होते. महाराज म्हणतात मला मिळाली. सांभाळिलो माय बापा. संतांना मायबाप म्हणण्यामागे हा एक हेतू आहे की त्यांनी जीवाचं रक्षण केलं. जगातले मायबाप देहाचंच रक्षण जास्त करतात. जगाच्या मायबापांचा संबंध कशाशी, देहाशी आहे. आई मुलावर प्रेम करते पण त्याच्या देहावर. बाळशी आबाज आहे की नाही, तब्येत कशी आहे, बळकट आहे की नाही, मजबूत आहे की नाही. आईचं प्रेम मुलाच्या तब्येतीवर जास्त आहे. म्हणून त्याची तब्येत वाढण्यासाठी ती त्याला काय खाऊ घालीन याचा नियम नाही. कदाचित मांसाहार देखील. हो, मला दुर्भाग्यानं सांगावं वाटतं की विश्वातल्या प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये मांसाहाराचा पहिला घास त्याच्या आईनंच घातलेला असतो लहानपणी. खा बाळा, खा खा. आईच घालते, आईच भरवते बरं त्याला लहानपणी. बाळा खा, बाळा खा. आणि मग एवढ्या लहानपणी त्याच्या मुखात तो मांसाचा घास घातला की त्याला त्याची चव लागते. आणि पतनाकडे मग जीवाचा स्वभाव आहेच येतो, नाही का. खालारा धावे पाणी, ती चव त्याच्या मुखामध्ये घासलेला तो पहिला घास त्या चवीचे संस्कार सोडतो आणि त्या चवीच्या शोधार्थ तो आयुष्यभर मांस भक्षण करीत राहतो. विठाला विठाला. चला, अज्ञानामध्ये तिच्याकडून घडत असेल, पण जगातले माता पिता की जे या देहाशीच फक्त संबंधित आहेत, ते माता पिता या देहाचीच विशेष काळजी घेताना आपल्याला दिसतात. जीवाच्या हिताचा विचार माता पित्यांना फारसा सुचत नाही, संतांनाच सुचतो. कितना ही ठावे जननी जनका दाविदा लौकिक आचारतीही. हो, देहाची काळजी ती किती घेतात. दिवसा उजेडी, रात्री आईबाप झोपल्यानंतर काय देहाची काळजी आईबाप घेतात. आईबापांना देहाची कुठे काळजी आहे. आणि जर मुलाच्या देहाची आईबापांना इतकीच काळजी असती तर किड्स रूम निघाल्याच नसत्या. किड्स रूम माहिती काय, मोठ्या मोठ्या बंगल्यांमध्ये लहान मुलांना कोंडायचे काही खुराडे, सेपरेट रूम, सारी लेकरं तिथे असतात. आईबाप जवळ घेत नाहीत लेकरांना नंतर, असं माझ्या ऐकण्यात आहे. आपल्याकडे नाही, आपण मध्यमवर्गीय आहो. एक आपली लेकर आपल्या उराशी असतील, पण उराशी घेतल्यानंतर तरी सांभाळतात का. रामचंद्राच्या पायथ्याला एक दवाखाना, तिथे एक बाई 2 महिन्याच्या लेकराला घेऊन आली. त्याचा हात इथून निखळला होता असा वाकडा. म्हटलं 2 महिन्याचं लेकर, याचा हात निखळला, कुठे कबड्डी खेळायला गेलो होतं एवढं बारीक. हो, निखळला हात. ती बाई होती आदिवासी समाजातली. म्हटलं याचा हात निघाला, आता याचं काय करायचं. घेऊन आली होती असं.
डॉक्टरांनी विचारलं कसं काय निघाला? ती म्हणे अंगाखाली आला. अंगाखाली? अंगाखाली? त्याच्याच अंगाखाली त्याचाच हात आला, निखळला, शरीरच एवढं बारीक. म्हटलं बाई त्याच्या अंगाखाली त्याचा हात कसा गुंतला? ती म्हणे त्याच्या नाही, माझ्या अंगाखाली आला. तिची भाषा सांगितली मी तुम्हाला. टोनी आईच्याच अंगाखाली पोराचा हात गुंतला आणि त्या आईच्या अंगाखाली चिरगळल्यामुळे तो निघाला. म्हणजे आईबाप आपल्या मुलाला झोपेमध्ये कदाचित अंगाखाली घेत असावेत, आपल्या नाही ध्यानात आलं. तर माझं सांभाळण्याच्या तत्वावर चिंतन चाललंय की माता पिता देहाची जरी काळजी घेत असले तरी देहाला टिकवू शकत नाही. इथे जीवाला विवेकाचं वरदान संतांनी दिल्यामुळे सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. एवढी कृपा तुमच्याकडून झाली संत जन हो, त्रिविध तापामधून माझी सुटका तुमच्या एका विवेक वृत्तीमुळे झाली की जी माझ्या अंतःकरणामध्ये तुमच्या कृपेने स्फुरली. ही कृपा तुम्ही माझ्यावर केली. ज्याप्रमाणे गंगेचा ओघ अनाहूतपणे आणि प्रयत्नाविना सर्वांवर कृपा करतो. जडलो तो आता पायी हो काही वेगळा. जडलो तो आता पायी हो काही वेगळा. तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. तिसरं चरण दुरुस्त करून घ्या. तिसरं दुरुस्त करून घ्या. सांभाळिलो माय बापा, सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला. तुका ठेला मौन्यची. तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. पांडुरंगा करू पुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई. नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जडलो तू आता पायी हो काही वेगळा. तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोपराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून आणि मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री संत तुकोबारांचा अभंग आपल्या पुढे गायला गेलेला आहे. या अभंगामध्ये महाराजांनी आपली संत निष्ठा प्रगट करून सांगितलेली आहे. तुकोबारांच्या पूर्वसुरी संतांच्या बद्दल त्यांचं अंतःकरण किती हळवं होतं, किती कोमल होतं, किती संवेदनशील होतं. संतांच्या पायाच्या ठिकाणी त्यांची निष्ठा किती दृढ होती आणि ती निष्ठा निर्माण का झाली होती याची कारण मीमांसा या अभंगामध्ये आहे, जे आपल्याला कीर्तन मर्यादेमध्ये अभंगाचं चिंतन करायचं आहे.